छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या नवीन जबाबदारीची सुरुवात आपण सगळेजण मिळून करतोय। या पहिल्याच नवीन जबाबदारीच्या प्रथम पावलावर या ठिकाणी आपल्या समवेत उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सन्माननीय अध्यक्ष, माजी नगरसेवक धीरजजी घाटे, माजी नगरसेवक जयंतजी भावे, अनिताताई तलाठी, सर्व पदाधिकारी, शहराचे सरचिटणीस असतील, इतर पदाधिकारी असतील, कोथरूड मतदारसंघाचे पदाधिकारी असतील, मी मनपूर्वक सर्वांना वंदन करते आणि धन्यवाद देते। आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं, त्यांचा आशीर्वाद घेतला। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता हा काम करत असताना कशाचा आदर्श घेत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा। आणि म्हणूनच आपण प्रत्येक वेळेला निवडणुकीला सामोरे जाताना असो, निवडून आल्यावर असो, प्रथम आशीर्वाद कोणाचा घेतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा। हा आशीर्वाद घेऊन काल सुद्धा ज्या वेळेला मला प्रमाणपत्र मिळालं तेव्हा हे प्रमाणपत्र मी पहिल्यांदा विधिमंडळाच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे त्यांच्या पायाशी ठेवलं आणि सांगितलं की मला आशीर्वाद द्या, मला चांगलं काम करायचंय। आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने कित्येक ज्येष्ठ या ठिकाणी आहेत की ज्यांनी मला आशीर्वाद दिला असेल, ज्यांची इच्छाशक्ती असेल की जी गगनाला भिडली असेल, अशा सगळ्यांच्या एकत्रित अशा इच्छेची, प्रयत्नांची दखल ही माझ्या वरिष्ठांनी घेतली। आज मी माझ्या वरिष्ठांना वंदन करते। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील, माननीय गृहमंत्री अमित भाई शहा असतील, राष्ट्राचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा असतील, BL संतोषजी असतील, महाराष्ट्राचं आपलं प्रभावी नेतृत्व, ज्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपण गेली अनेक वर्ष काम करतोय असे माननीय उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, माननीय चंद्रकांत असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढेही आपल्याला अशाच पद्धतीने चांगलं काम करायचंय। मी माझ्या सगळ्या वरिष्ठांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते, अतिशय मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करते। आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानती श्रीनिवासन महिला मोर्चाच्या, त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते। मधल्या काळामध्ये मला राष्ट्रीय जबाबदारी दिल्यानंतर केंद्राच्या या नवीन जबाबदारीमध्ये मी विविध राज्य फिरले, विविध प्रश्नांची हाताळणी केली, पक्ष संघटना वाढीसाठी काम केलं। गेली 25 वर्ष विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पक्षामध्ये पार पाडत असताना मला कधी विचलित व्हायला झालं नाही, मला कधी असं वाटलं नाही। तीच निष्ठा जी 2000 साली पक्षाचं काम सुरू करताना माझ्या मनात होती, तीच कायम अविरत मधल्या काळामध्ये सुद्धा आणि आज सुद्धा तीच निष्ठा, तेच प्रामाणिक प्रयत्न, तीच प्रबळ इच्छा माझी आहे की मला नागरिकांसाठी जे जे काही करायला मिळेल, पक्षाचा जो जो काही आदेश असेल तो पूर्ण करून, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या आयुष्याचं सार्थक करावं, हीच माझ्या मनामध्ये कायम इच्छा आहे। आणि या माझ्या प्रामाणिकपणाला, या माझ्या निष्ठेला पक्षाने न्याय दिला। मी प्रधानमंत्री असतील, अमित भाई शहा असतील, देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते। आपल्या भागातील सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्याचे पदाधिकारी असतील, त्यांच्या प्रति मी नतमस्तक होते। आज आपण सगळेजण इथे जमलो आहोत, आपण एकत्र मिळून काम करूया। पुणे लोकसभेची निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे। आपल्याला पुण्यामधून एक कमळ राष्ट्राच्या उभारणीसाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जे काही स्वप्न आहे, विकसित भारताचं स्वप्न घेऊन आज आपण पुढे जातोय,
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यामधून एक प्रफुल्लित असं कमळ लोकसभेला निवडून पाठवायचं आहे आणि त्यासाठी एकत्र येऊन काम करूया। आणि ते एकत्र येऊन काम करण्यासाठी म्हणून जी काही जबाबदारी माझ्यावर सोपवली जाईल किंबहुना सोपवण्याच्या आधी सुद्धा आम्ही स्वप्रयत्नाने स्वयंस्फूर्तीने सुद्धा जे उपयुक्त जे पूरक असेल ते करता येईल ते आम्ही नक्की मिळून करू। धीरजजींसारखं एक मोठं नेतृत्व जे पूर्वीजांनी प्रचारक म्हणून काम केलंय, अतिशय निष्ठावान, संघ विचारांची निष्ठा, हिंदुत्वाची निष्ठा, भारतीय जनता पार्टीच्या विचारांची निष्ठा आणि अतिशय कृतिशील असं व्यक्तिमत्व पुणे शहराला धीरजजी घाटेंच्या माध्यमातून मिळालेलं आहे। धीरजजी, मी आणि माझी सगळी टीम तुम्हाला आम्ही आश्वासन देतो की तुम्ही आगामी काळामध्ये जी काही पुणे लोकसभेची दिशा ठरवाल, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही दिशा आपण ठरवाल त्याच्यामध्ये आमचं एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला सहकार्य मिळेल एवढंच या निमित्ताने सांगते। माझ्यावर प्रेम करणाऱ्या समस्त बंधूंचं आणि भगिनींचं मी ऋण व्यक्त करते। मी आभार नाही मानत, आभार हा शब्द फार वरवरचा वाटेल, पण मी ऋण व्यक्त करते। मी तुमच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही, ही माझ्या मनामध्ये भावना आहे, मी ती व्यक्त नाही करू शकत आहे। अनेक जण मला येऊन भेटत होते, पाठिंबा देत होते, व्यक्त होत होते, आपण एकत्र कामं करत होतो आणि इथून पुढच्या काळामध्ये नवीन दिलेल्या जबाबदारीमध्ये अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मिळालेली आहे। आपण नक्की या ऊर्जेचा स्रोत अखंड चालू ठेवूया। अशाच पद्धतीने लोकांची कामं, पक्ष संघटना ही लोकांची कामं करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचं पद हे लोकांची कामं करण्यासाठीच एक माध्यम असतं आणि त्याचा कायम आपल्याला त्याचं स्मरण राहो हीच मला त्याचं कायम स्मरण राहो ही मी छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करते। आता इथून आपण सगळेजण पुढे जाऊया। आपलं ग्रामदैवत आहे कोथरूड गावाचं म्हातोबा मंदिर असेल, बाकीची देवस्थानं असतील आपल्या भागातली ज्यांनी वेळोवेळी आपल्याला आशीर्वाद दिला, अशी सगळी देवस्थानं अशी सगळी स्मारक आपण आशीर्वाद घेत आजचा दिवस आपण अधिक ऊर्जावान, अधिक प्रेरणावान असा करूया। मी पुनश्च एकदा सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनींचा ऋण व्यक्त करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।